नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वप्न संघर्ष ते सिरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत चालू घडामोडीची ती सिरीज हे की उद्याच्या SRP पेपरसाठी व राहिलेल्या सर्व जिल्हा पोलीस घटकांसाठी व मुंबई पोलीससाठी तर अत्यंत उपयुक्त असणार हा व्हिडिओ. त्यामध्ये एकूण महत्त्वाचे 50 प्रश्न घेतलेले आहेत जे की आपल्याला याचा नक्कीच पुढील भरतीसाठी फायदा होईल. तर प्रश्न क्रमांक 1, पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सैनिक. 2, पहिल्या महिला पोलीस महासंचालक तर रश्मी शुक्ला. 3, मोदींची तिसऱ्यांदा शपथ. तर मोदींनी तिसऱ्यांदा शपथ कधी घेतली? तर 9 जून 2024 रोजी. 4, अटल सेतूचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी कधी केले? तर बरोबर उत्तर आहे 12 जानेवारी 2024. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे आहेत. तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. 7, दानपट्टा राज्यशस्त्र घोषित तर कधी केलेलं आहे? 19 फेब्रुवारी 2024. 8, महाराष्ट्र भूषण 2023 तर अशोक सराफ यांना देण्यात आलेला आहे. तर महाराष्ट्र भूषण 2024 हा पुरस्कार डॉक्टर प्रदीप महाजन यांना मिळालेला आहे. तर 10, पहिला वनभूषण पुरस्कार अतरम पवार यांना मिळालेला आहे. 11, पहिला उद्योगरत्न पुरस्कार रतन टाटा यांना मिळालेला आहे. 12, ICC T20 वर्ल्ड कप 2024चा विजेता संघ कोणता? तर भारत आहे. 13, ICC T20 वर्ल्ड कप 2024 उपविजेता संघ तो कोणता आहे? तर दक्षिण आफ्रिका आहे. 14, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर. 15, मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती. 16, दिल्ली पोलीस आयुक्त संजय अरोरा. 17, महाराष्ट्राचे वित्तमंत्री अजित पवार हे आहेत. 18, राज्य निवडणूक आयुक्त UPS मतदान. 19, केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार. 20, महाराष्ट्र ATS प्रमुख तो बरोबर आहे नवल बजाज. 21, IPL 2024चा विजेता संघ कोलकाता नाईट रायडर्स. 22, महिला IPL 2024 विजेता संघ रॉयल्स चॅलेंजर्स बँगलोर. 23, लोकसभा सभापती तो ओम बिर्ला हे आहेत. 24, विधानसभा सभापती तर राहुल नार्वेकर हे आहेत. तर 25, सरन्यायाधीश कोण आहेत? तर धनंजय चंद्रचूड आहेत. 26, मुंबई उच्च मुख्य न्यायाधीश तर देवेंद्र उपाध्याय हे आहेत. 27, 1 मे 2024 रोजी 65वा महाराष्ट्र दिन साजरा झाला. 28, योग दिनची थीम काय होती? स्वतःसाठी व समाजासाठी योग. 29, लाडकी बहीण योजना वय काय आहे समजा तर हे लाभ कोण्या वयातील महिलांना मिळणार आहे? तर 21 ते 65 वयोमर्यादा असणाऱ्या महिलांना मिळणार आहे. तर लाडकी बहीण योजना तर कधी सुरू केलेली आहे? तर 28 जून 2024ची घोषणा झालेली आहे. 31, लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना प्रतिमाह किती रुपये मिळणार आहे? तर 1500 म्हणजे 1,500 रुपये मिळाले. 22, पहिली अंडर वॉटर मेट्रो कुठे आहे? तर कोलकातामध्ये झालेले आहे. 33, महाराष्ट्राचे अभिवक्ता वीरेंद्र शराफ हे आहेत. 24, महाराष्ट्राचे लोकायुक्त VM कानडे हे आहेत. 35, महाराष्ट्रात 5 टप्प्यात लोकसभा निवडणुका पार पडल्या. तर 36, लोकसभा निवडणूक निकाल तर कधी लागलेला आहे? तर 4 जून 2024 रोजी. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस. लोकसभा विरोधी पक्षनेता तर राहुल गांधी हे आहेत. 40, ICC T20 वर्ल्ड कप 2024 मालिकावीर तर मालिकावीर कोण ठरलेला आहे? तर जसप्रीत बुमराह.
41 फ्रेंच ओपन 2024 पुरुष, तर तो विजेता कोण आहे? कार्लेस अल्कराज, जो की स्पेन देशाचा आहे. 42 57वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तर कुठे झालेलं आहे? अमळनेर येथे झालेलं आहे. 43 अध्यक्ष कोण होते त्याचे? तर डॉक्टर रवींद्र सोबणे हे होते. 44 फ्रेंच ओपन 2024 महिला, तर विजेता कोण आहे? तर इगा स्विटेक, जी पोलंड देशाची आहेत. 45 66वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा, तो कुठे झालेला आहे? फुलगाव येथे झालेली आहे, पुणेमध्ये. आणि विजेता कोण आहे? 66 होता सिकंदर शेख हा आहे. 47 IPL 2024 जे ऑरेंज कॅप तो कोणाला मिळालेले आहे? तर विराट कोहली यांना मिळालेले आहे. तर 48 IPL 2024 पर्पल कॅप तो कोणाला आहे मिळालेले आहे? तर हर्षल पटेल यांना मिळालेले आहे. 49 नवीन फौजदारी कायदे अंमलबजावणी तर कधी झालेली आहे? 1 एप्रिल 2024 पासून झालेले आहे. आणि प्रश्न क्रमांक 50 भारताच्या अर्थमंत्री तो कोण आहेत? निर्मला सीतारामन. तर विद्यार्थी मित्रांनो, स्वप्न संघर्ष ला फॉलो करण्यासाठी आपण जे टेलिग्राम चॅनल आहे आणि यूट्यूब या पीडीएफच्या माध्यमातून दिले, तर इथे टच केल्याच्यानंतर तुम्ही यूट्यूब आणि टेलिग्राम लिंकवर जाऊ शकता. तर त्यानंतर आपल्याकडे स्पेशल मुंबई पोलीस भरती ते सिरीज सुरू आहे, जे की संभाव्य पोलीस भरती आहे. तर 151 रुपयामध्ये आपण तुम्हाला परीक्षा होईपर्यंत मुंबईचे सर्व पेपर देणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला 1 मे 2024 पासून झालेले सर्व मुंबईचे पेपर असतील ते परत मिळतील. तर स्वप्न संघर्ष या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला ऑन करा. आणि यानंतर एक महत्त्वाची सूचना आहे की आपण दररोज आपल्या यूट्यूब चॅनलवर 50 प्रश्न टाकणार आहोत आणि त्याची PDF फायनल पण आपण स्वप्न संघर्ष या यूट्यूब चॅनलला टेलिग्राम चॅनलला पाठवणार आहोत. तर हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.